त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे। 2 दिवसानंतर आम्ही मोरटक्क्यावरनं निघालो आणि मग नंतर मधी ते गोघाट टोकसर वगैरे हे सगळे करून आम्ही तेली भट्ट्यांना जायचं हे आधीपासून ठरलेलं होतं. का सचिन महाराजांनी, म्हणजे मला ऍक्च्युअली काहीच माहिती नव्हती, पण सचिन महाराजांनी सांगितलं होतं तिथं सियाराम बाबा म्हणून खूप मोठे बाबा आहेत, तर तिथे तुम्ही जाच, त्यांना भेटाच. तर मधी एक मर्दाना म्हणून गाव येतं. टोकसरच्या गोघाटवरनं आम्ही निघाल्यानंतर तेली भट्ट्यांच्या आधी मर्दाना म्हणून गाव येतं. तर मर्दानामध्ये कसं हे आता आम्हाला जे मला भेटले ना सोनीमध्ये तिचे मिस्टर पण होते, ते मधी परत गेले. म्हणजे मोहिनीचे जे मिस्टर होते त्यांचं लिगामेंटचं काहीतरी प्रॉब्लेम होता, ते तिला एकटीच म्हणून कसं सोडायचं म्हणून ते आलेले होते. मग बडवानीपासून ते परत गेले, पण ते होते. तर ते दोघे आणि रोहिणी वगैरे हे सगळे पुढे गेले. मी आणि साठे काका काकू असे तिघे आम्ही चालत होतो. ती मर्दानामध्ये आम्हाला एकट्याने चहासाठी बोलवलं आणि ते चहासाठी कसं असं खाली उतरून जायचं होतं. हे ऑलरेडी पुढे गेलेले होते, तर आपल्याला कसं वाटतं आपला ग्रुप गेला तर कसं होईल असं सारखं वाटत असते ना. पण आम्ही तिघे होतो मर्दानामध्ये. त्यांना विचारल्यानं ते म्हणाले नाही, चहा घ्यायलाच पाहिजे मैया. आणि ते एवढं बॅग उचलून ठेवायचं, परत आत जायचं, परत बाहेर यायचं, शूज काढायचे. मग मी म्हटले मला कट्ट्यावरच बसले मी तिथेच. मी म्हटलं मला इथेच द्या. नाही, त्यांचं कसं असतं की आपण जे परिक्रमा करतोय ना ह्यांना ते खूप महत्व देतात, त्यांचे पाय आपल्याला लागू द्या असं असतं. शेवटी मग आम्ही गेलो त्यांच्याकडे. त्यांच्या मैया बरोबर पण खूप छान त्या येऊन माझ्या बाजूला बसल्या गट्यावर. मग म्हटलं असं असं आहे, नाही कुछ नाही आप अंदर आ जाओ वगैरे सगळं सांगितलं. कधी कधी पाणी वगैरे पण आंघोळीला पण नसतं, त्यामुळे आमचं तसं गेल्यानंतर कुठे मिळते तिथे करायचं असं सगळं ठरलेलं होतं. मग त्या म्हणाल्या इथे मर्दानामध्ये आपको पता नहीं क्या, इतना कितना बड़ा आश्रम है, आप और मैया भी इतनी सुंदर है, आप जाके ही जाओ, बहुत अच्छा आश्रम है, सब व्यवस्था है उधर वगैरे. तर आम्हाला आंघोळी वगैरे पण करायची होती. आणि मग ठीक, मग आम्ही म्हटलं ते त्यांना फोन केला तर ते ऑलरेडी पुढे गेलेले. आम्हाला इथं चहाला थांबले तर त्यांच्याकडे खूप वेळ गेला आमचा. मग नंतर आम्ही आश्रम दिलो. खरंच खूप सुंदर आश्रम होता. आणि मैया सुद्धा अशी समोर होती. मैयाला बघितल्यानंतर इतकं बरं वाटतं ना, म्हणजे आपण तिला बघतच बसावं असं वाटतं. काहीही म्हणजे कुठल्याही घरातलं काही लक्षात येत नाही. ती बघायला ती व्हायला लागलेली असते आणि काहीतरी एक आपल्या सोबत कोणीतरी आहे, असं आईसारखं कोणीतरी आहे, हे सपोर्ट जे आहे तिच्या त्यावेळेला येतं तिच्याजवळ गेल्यानंतर. मग तिथे आमची सगळी सोय कशी मैयानी, माझी तर सगळीकडे अशी सोय तिने इतकं छान केलंय. तिथं गेलो, आमचे आंघोळी वगैरे केले, सगळं झालं आणि जेवण वगैरे केलं तिथे. खूप छान गरम गरम असं जेवण करून दिलं त्यांनी आणि खूप आदर आतिथ्य तर काय मध्य प्रदेश लोकांचे. मी तरी खरंच हात जोडते, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. तर त्या तिथं जेवण वगैरे झालं, मग कपडे वगैरे सगळे घेतले. त्यात ते एक तिथं परिक्रमावासी मला म्हणत होते, आपका मैया चष्मा रह गया, चष्मा रह गया. म्हटलं चष्मा तर घातले, कवर तर ठेवलाय, म्हटलं आता काय चष्मा रह गया. तर मी तरी बघितले, पण माझं गडबडीमध्ये लक्षात नाही आलं. आणि आम्ही तिथून चालायला लागलो पुढे. 12च्या दरम्यान असेल, एक 2-3 किलोमीटर आम्ही आलेलो होतो. तर मग मला गॉगल पाहिजे होता. तर बघितले तर नाहीये पर्समध्ये. अरे बापरे, म्हटले तो माणूस चष्मा बहुतेक तिथेच राहिलं माझं. आणि मी नवीनच गॉगल म्हणजे नवीनच सेट घेतलेले आणि ते परिक्रमेला जायचंय तर असू देत म्हणून. आणि म्हटलं आता तर मला पुढे सगळं ऊन पडणार आहे, तर गॉगल तर लागणारच आहे. नंबरचाच गॉगल होता, करून घेतले. तर म्हटलं आता काय करायचं. मग मला मनात आलं राहू दे, मला थोडंसं म्हणजे मिस्टरांनी पण फार अगदी तुला लागेल वगैरे करून वगैरे. म्हटलं आता काय म्हणतील कोणाला माहिती, असं पण डोक्यात आला. म्हटलं राहू दे, मैयाची इच्छा असेल तसं. म्हणजे ह्या तयारीनेच मी केलेले होते, जे होईल ते बघायचं आणि जे असेल ते करायचं. आणि तिथून मग आम्ही कोण जाणार आहे काय, परत आम्हाला फिरता येत नाही तिथून. म्हणजे एकदा परिक्रमा करायला लागला ना, तुम्हाला परत जाता येत नाही, तुम्हाला पुढेच जायला लागतं. तर मग एक
गाडीवाला येऊन नर्मदे हर म्हणाला. नर्मदे हर म्हटलं. मग ते म्हणजे मला सांगायची इच्छा झाली की असं असं इथे एक आश्रम आहे ना, त्यांचा काय फोन नंबर नाहीये, त्यांच्या शिक्क्यावर पण फोन नंबर नाहीये, पण माझा असा चष्मा राहिलेला आहे. आप क्यों ऐसा करो, मैं जाके लेके आता हूँ, आप आगे चलो और एक दो किलोमीटर पर मेरा चाय का ये है, हम परिक्रमावासियों को चाय देते हैं, आप उधर रुको, मैं लेके आता हूँ जल्दी. आणि त्यांनी फोन लावला तिथे आश्रमला. मग त्यांनी म्हटले असेल इथे, आणि तो मुलगा बाईकवर होता आणि तो गेला माणूस ह्याच्यामध्ये. मे बी सेवाही करता वगैरे सगळं सांगितलं. आणि पुढं गेल्यानंतर अजून एक ते सेवा करत चहाला बोलवले आम्हाला. फळं पण दिली त्यांनी, पेरू वगैरे दिलं. पण नुकतेच जेवण वगैरे झाले म्हणून आम्ही घेतलं ते सगळे. आणि मग म्हटलं काय झालं, म्हटलं असं असं चष्मा राहिलेला आहे. आणि त्यांनी, मी जाऊन आणू का म्हटलं, नाही त्यांना सांगितले, ते आणतो म्हटले, विश्वास आहे म्हटलं, त्यांनी आणतात. देखिए आगे जाइए, आपको नहीं मिला तो नंबर वगैरे दिला, मुझे बोल दीजिए, मैं लेके आता हूँ. म्हटलं ठीक आहे. नर्मदे हर म्हणालो. थोडं तिथे बसलो आम्ही, एक अर्धा तास बसलो आम्ही तिथे. झाड खूप सुंदर झाड होतं, असं म्हणजे आपण पूर्वीचे जे म्हणतात ना, असं कट्टा, आणि तिथे सगळे छान बसलेले होते. देऊळ होता आणि खूप छान वाटलं. मग आम्ही साठे काकू आणि मी खूप छान तिथं थोडा वेळ बसलो आणि मग तेली भट्ट्यांकडे निघालो. म्हणजे ते कॉर्नरवर चहाची आहे, तिथे येणार म्हणून सांगितलंच होतं ना. पण थोडंच पुढे गेलो असणार, नर्मदे हर मैया म्हणून तो माणूस आला. आणि एलीजी आपका तसं म्हणजे मिळालं मला बरं का ते. आणि इतकं आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे ते म्हणाले की मैं आगे जाके खडा रहता हूँ, मेरे चाय के हा, आप चाय पी के जा. आणि पुढे बघितलं तर काय नाही, ते तो माणूस नाही, कोण चहाचं तिथं काहीच नाही, काही कोण चहा पण देणारे नाहीत, काही नाही. हे इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे सगळे आम्ही हे तिघांनी पण अनुभवलं. म्हटलं अरे कुठे गेला तो माणूस, मग इकडे गेलाय का तिकडे गेलाय का. तिथे असं चौक होता, असा इकडनं साधा रोड होता तेली भट्ट्यांना, आणि इकडे असे इकडे एक रोड आणि आम्ही असे. तर मग तिकडे थोडंसं जाऊन काका बघितले, तिकडे बघितलं आम्ही, पण कुठेच नाही, कोणच नाही. आणि फक्त एक घरासारखं होतं, तेही बंद होतं. चहाच असेल पण ते बंदच होतं, कोणच नव्हतं तिथे. मग तिथं खरंच नर्मदे हर म्हटलं, महाराजांना नमस्कार केलो आणि पुढे आम्ही तेली भट्ट्यांना पोचलो. तिथेही जेवायला बोलवत होते, पण आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. मग आम्ही खूप गर्दी, म्हणजे कसं सुरुवातच होती ना, तर त्या दरम्यान खूप गर्दी असते, नंतर तिथे कोणी नसतं एवढी. पण ते डोक्यात वगैरे सियाराम बाबांचं आपण इतकं ऐकलेलं होतं. मग असं अंगावर तर म्हणजे आता ह्या महाराजांना आम्ही भेटणार, बाबांना भेटणार, सियाराम बाबांना भेटणार, हेच जरासं आतून खूप होतं. बॅग वगैरे तिथं ठेवलं. तिथं असं काय वाटत नाही बरं का, की इथे कशाला बॅग ठेवू, तिथे कशाला बॅग ठेवू, कोण उचलून घेतलं वगैरे असं काहीच नाही. कुठेही आपण ठेवू शकतो. आणि ती तिथूनच मला एक चांगली अनुभव, म्हणजे कुठेही आपण ठेवून, म्हणजे असं पौराणिक कालामध्ये कुठेतरी कुठल्या तरी रामराज्यामध्ये गेल्यासारखं असं वाटायचं की आपण कुठेही काही ठेवून कसंही फिरू शकतो. आणि तिथून आम्ही मग लाईनला थांबलो. तर तुम्हाला सांगते, ते लोकांचं जपचा म्हणजे असं श्रीराम जयराम पण चाललेला होता, आणि सियाराम बाबांच्यासाठी सीताराम सीताराम हे असं जप चाललेलं होतं. आणि ते असं छान ट्यूनिंग मध्ये चाललेलं होतं. आणि माझ्या समोर एक छोटीशी मुलगी ते असं घेऊन बसलेली, 6 महिन्याची असेल अगदी छोटी मुलगी. आणि तिला त्यांनी असं कडेवर घेतलेलं, आणि तिचा चेहरा माझ्याकडे होता. तर मी तिला मी जप म्हणायला लागले, श्रीराम जयराम जय जयराम असं मान हलवायला लागले. तर ती मला असं हात करून असे हात करून ना, त्या ट्युनिंग वर ना अशी बोलवत होती. बोला, 6 महिन्याचंच बाळ होतं आणि खूप गोड होतं बाळ. फोटो पण काढलाय मी त्याची. खूप छान, मला खूप छान वाटलं. आते आते असं म्हणायसारखं. आणि ती इतक्या ट्युनिंग मध्ये, आणि मान अशी करायची आणि अशी बोलवायची. माझ्या पाठीमागे जे होते ना, त्यांना पण इतका हसायचं, किती छान हे बाळ असं करायला लागले. आणि मोठे मोठे डोळे, खूप सुंदर दिसायला. म्हणजे असं गोरी वगैरे, गोरपान असं काहीच नाही, पण ते चेहऱ्यावर टवटवीतपणा इतकं होतं ना त्या बाळाच्या. आणि खूप छान असं केलं सगळं. म्हटलं ते एक मला फार छान वाटलं त्या दिवशी, मैया घेऊन जाते की काय असं.
आणि मग सियाराम बाबांच्याकडे गेला. काकूंना म्हटलं की माझे 2 फोटो काढा ना पाठीमागून, त्या पाठीमागं होत्या. तर गेले आणि खूप छान हसले ते आणि प्रसाद दिला, प्रसाद घेतला आम्ही. आणि तेही सांगते, आमच्या जे पुढे गेलेले होते त्यांची भेट नाही झाली बरं का सियाराम बाबांच्या बरोबर. हो, तिथं गेल्यानंतर पण आमची भेट झाली, प्रसाद मिळाला आणि छान मी नमस्कार केले. अगदी म्हटलं शांतपणे जायचं. प्रत्येक वेळेला आपण काय करतोय, तिकडे गेल्यानंतर आता कुठल्याही देवळात गेलं ना, इतके गडबड गडबड कसं आपण देवाला बघायचंच राहतं आपलं. पण नाही म्हटलं, इथं आपण आलोय तर आणि सचिन महाराजांनी सांगितलेलं कुठेही गडबड करायचं नाही, पुढे जायचा प्रयत्न पण करायचा नाही, एवढेच किलोमीटर चालायचे, शांतपणे करायचं, मैयाकडे जाणार आहे तर मैयाचा अनुभव घ्यायचा सगळं, असं सांगितलं होतं त्यांनी. आणि ते डोक्यात होतं का, तर मी बघितलं तिथं लोकांना 2:30 वाजताच उठलो, आंघोळ केले, 3ला निघाले काय, आणि मी 40 किलोमीटर 50 किलोमीटर चाललो वगैरे सगळे. ते त्यांनी सांगितलेलं हे सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही, जास्तीत जास्त 20 किलोमीटर करा, पण तुम्ही परिक्रमा करायला जाते एवढंच लक्षात ठेवा. आणि नाम तुम्हाला जे नाम घ्यायचं आहे ते घ्या. असं काय मी त्यांना विचारलं होतं, नर्मदे हरच म्हणायचं का वगैरे सगळं नाही, ते तुमच्या गुरूंचं आहे, तुम्हाला गुरुमंत्र मिळालाय तेच तुम्ही घ्यायचं, आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते पण घ्या. तर सियाराम बाबांच्याकडे ते मला बाहेर आले, बघितलं तर फोटो काय बरोबर नव्हता आलेला, तर मी पाठीमागच्या दारातनं परत गेले. एक असते ना आपल्याला समाधान नसतं म्हणतात ना, तसा एक प्रकारे परत गेले. आणि मग तिथे एक मुलाला म्हटलं माझे फोटो घे बाबांच्या. त्यांनी मला म्हटले जा, मी फोटो घेणार आहे म्हटल्यानंतर तिथल्या लोकांनी पण अडवलं नाही, जा म्हटले घ्या. तर जाऊन बसले आणि हाच असं केला. तर सियाराम बाबांना ते कसं माहिती असतं, इतक्या लोकांच्यात हिला प्रसाद दिलेला आहे ऑलरेडी. ते नुसतं मला बघितले आणि हसले आणि त्यांनी दुसऱ्यांना प्रसाद दिला. मला हे पण इतकं छान वाटलं ना त्यांचं. तर इतका ते त्यांना बघितल्यानंतर सुद्धा ते अशी उंच, त्यांचं सगळं पाहायला इतकं लागलंय, पण ते कसं हे करतात. आणि प्रसाद सुद्धा इतकं प्रेमाने देतात, इतक्या लोकांना देतात, जरा सुद्धा न थकता. तिथे त्यांनी तुपाचे काय आम्हाला हे दिले, डबे दिले, खूप चांगले डबे, काळेपिटी, वाती, हे सगळं दिलं. पण तुम्हाला सांगते वजन आणि पुढे आम्ही म्हणजे तिथे काय आम्ही राहिलो नाही, का तर वेळ होता भरपूर. त्यामुळे आम्ही पुढे हरे रामा आश्रम म्हणून आहे, तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर जेवढं रिकामी करायचं आहे बॅगेतलं तेवढं सगळं अक्षरशः, मग ते कुठले शॅम्पू घेऊन गेलेले होते ते म्हणजे रस्त्यातच मी मुलींना देऊन टाकलं ते सगळं, हे घ्या हे घ्या हे घ्या करून. ड्रेस एक्स्ट्रा घेऊन गेलेला तोही मध्ये रस्त्यात देऊन टाकला, जे नवीन ड्रेस होता तो दिला, बॅग दिला. म्हणजे असं वाटतं की नाही आता काय नको, आता फक्त चालणं एवढंच. तरी बरंचसं म्हणजे जेवढं नको होतं. आणि हेल्दी आता राहायला काहीतरी करायला पाहिजे, जेवण कधी मिळतं कधी नाही, हे सगळं जे असतं ना. आवळा ज्यूस घेऊन गेलेले पतंजलीचा, तो सगळा मी कुरिअर मध्ये टाकले. आणि तिथं माझी आणि अर्चनाची भेट झाली. अच्छा. हा, म्हणजे मी कुरिअर पाठवलं आणि तिनेही कुरिअरला पाठवलं, त्या लोकांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे मग सुरुवात अशीच झाली. लेपामध्ये भारती देवींच्या आश्रमात गेलो. हा, त्यांच्या त्या मोहिनी जी होती ना, तिला म्हणजे त्यांच्याकडे खूप लोकांनी नर्मदा परिक्रम केलेला होता. त्यांचे व्याही आहेत, त्यांनी तर इतके नर्मदेमध्येच म्हणजे त्यांना इतकं प्रेम आहे त्यांना, ते तर इतके सांगायचे ह्याच्यानंतर हे आहे, ह्याच्यानंतर ह्याच्या. त्याची मला कसं महाराजांनी मला गाठ घालून दिली, त्यामुळे बरंचस म्हणजे कसं मला सारखं वाटायचं महाराजांनी हिला माझ्यासाठीच पाठवलं. आणि त्यांनी सांगायचे, मग त्यांनी तिला ते भारती देवींचं वगैरे सगळं माहिती होतं. ती म्हणजे नाही इथपर्यंत आले तर त्यांना भेटूनच जायचं. आणि आम्ही गेलो, खूप छान आहे ते आश्रम, पुनर्वसन केंद्र, मुलांचं इतकं करतात ते एक बघायला मिळालं तिथे. फक्त भारती देवी आम्हाला भेटल्या नाहीत, त्या पुण्याला आलेल्या. आणि तिथून आम्ही निघून मग नंतर पुढचे स्टाफ हे सगळे कव्हर करत मग बडवाणीच्याकडे जायला सुरुवात केली. तुम्ही शुलपाणीतून गेलात की प्रकाश मार्गाने रोडवरनं गेलात? नाही, आम्ही ठरलेलंच होतं माझं, काही झालं तरी शुलपाणीतूनच जायचं. म्हणजे शुलपाणी म्हणजे मैयाचं हृदय. तर मग ते शुलपाणी मधून म्हणजे हे पण मला नंतर कळालं
पण मी शूलपाणीचे जे अनुभव नर्मदे हर बुक मध्ये वाचले होते, त्यामुळे माझ्या डोक्यात हे जंगलातून जायचं म्हणजे हे असं वाटत नव्हतं मी करेन की काय. मी तशी अशी नाजूक वीक वगैरे असं काय, म्हणजे मला फार असं ट्रेकिंग करायची सवय नाही का काही नाही. म्हणजे कुठेही कोणी करतो म्हटलं जा बाब तुम्ही जा, मी बसते वगैरे असं असा प्रकार होता माझा. पण माझ्याकडनं करून घेतली म्हणजे हे तिची कृपा. तर शूलपाणी म्हणजे करायचं आपण काय मैया आहे ना, हेच एक डोक्यात महाराज आहेत ना, म्हणजे आपण महाराजांच्यावर सगळं सोपून दिलं की महाराज स्वतःच सगळं करून घेतात. मैया स्वतः करून घेते का, तर ते सांगितलेले तुम्ही हे येत नाही ते येत नाही का, तर त्या अरुणा पंडितना ते पण ओळखायचे ना सचिन महाराज. ते म्हटले त्या येत नाही तसं काय, तिथं गेल्यानंतर सगळ्यांची ताटातूट होतेच, तर तुम्ही एकटे जा ना. म्हटले मैया असते ना तुमच्यासोबत, मैयाला घेऊन जा सोबत. ते एकच डोक्यामध्ये माझ्या बसलेलं, मैया सोबत आहे. तर मी आणि मोहिनी जी होती माझ्यासोबत, तर तिला आधीपासून माहिती होतं तिला शूलपाणी मधनच करायचं होतं. मग तिचे मिस्टर तिथे बडवाणीतून पुण्याला आले. मग इथून आमच्या दोघींचा प्रवास, आणि खूप दिवस आम्ही दोघीच होतो. दोघी आम्ही जंगलामध्ये सगळीकडे. तिथंही म्हणजे छान वाटलं. शूलपाणीत काही जण पोर्टर वगैरे घेतात, तसं तुम्ही काही केलं का? म्हणजे वाटाडा म्हणून पण घेतात आणि सामान सांभाळण्यासाठी म्हणून पण तिथं बडवाणीमध्ये असं झालं ना, बडवाणीमध्ये आम्ही एक दिवस राहून मग दुसऱ्या दिवशी चालू करायचं असं म्हटलं. 10 वाजताच पोहोचलेलो होतो आणि तिथे इतकी गोंधळ लोकांची. तिथे एक मोठं पॅम्पलेट दाखवायला बसलेले होते की तुम्ही इथून जावा, शूलपाणीचा रोड अजून एक असा आहे, तिथून जवळ आहे वगैरे. इतकं कन्फ्युजन केलेलं होतं त्या सगळ्यांनी. आणि सगळे म्हणते आता शूलपाणी मध्ये फारच रोड एकदम खराब आहे, एकदम खराब आहे, तुम्हाला पोर्टरच करावं लागेल वगैरे सगळं. आणि काही कन्फ्युजन. मग हे पण म्हणाले नाही आपल्याला पोर्टर करावं लागेल वगैरे, असं काय करायचं. तर म्हटलं एकदा सचिन महाराजांना विचारून तरी बघूया. ते म्हणाले कुठल्याही वेळेला कधीही काय तुम्ही फोन करा. तर फोन केला त्यांना आणि महाराज तर होते, मैया होतेच. तर म्हटले असं काही नसते म्हणाले, तुम्ही जा, काही होत नाही. आणि असं काय असतं का, पोर्टर कशाला, म्हणजे परिक्रमा तुम्ही करणार का ते करणार, असं झालं. मग असं म्हटल्यानंतर डोक्यातनं तो पोर्टरचा विषय गेला. पण बरेचसे लोक तिथे, निम्मेच्या पेक्षा जास्ती लोक काय होतात, डायव्हर्ट होतात. आणि पहिल्या दिवशी जेवढे लोक असतात ना, ते नंतर कमी कमी होत जातात पूर्ण. फक्त काहीतरी 1 किंवा 2%, 5% म्हणायचं जास्तीत जास्त, एवढीच लोक पायी पूर्ण करतात. बाकी सगळे म्हणजे गाडीने जातात किंवा मधीच अर्धवट, जवळजवळ निम्मे लोक अर्ध्याला परत जातात. हे मात्र होतं, हे आम्ही आमच्या समोरच बघितलेलं आहे की हे सगळं असं होत होतं. तर नाही हा म्हटलं जायचं. तर ती सोबत पण अशी मिळाली ना, चला जायचं असं. त्यामुळे पोर्टरचं वगैरे काही डोक्यात घेतलं नाही. म्हटलं काय होते ते, मधी मिळालं तर करायचं, नाही तर मग काय होतं ते बघायचं. पण डोंगर चढून कधी सवय नव्हती, माहिती नव्हतं. तसं धाडस करणं म्हणजे ते तसं अवघडच आहे. जंगल आणि मग ते आदिवासी लोक, असं असतं तसं असतं. पण बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं आता काही प्रॉब्लेम नाहीये तिथे तसं. पण इतकं उत्साह होता ना त्या दिवशी, शूलपाणी जाणार, आता शूलपाणीमध्ये जाणार, मग कसं होणार, मग कोण भेटले तर त्यांची सोबत घ्यायची आपण दोघींनी. तिच्या मिस्टरना पण जरा दोघी कसे जाणार वगैरे. आणि त्यातले निम्मे लोक जवळजवळ म्हणजे डायव्हर्ट झाले, थोडे रस्त्याने गेले आणि शूलपाणी. तर आम्हाला जाताना पण ती लोक सांगितले तिथे उतरताना, रोड कैसे है इधर से, यहाँ से जाओ, यहाँ से क्या है 52, शूलपाणी से जाना है, आप दोनों शूलपाणी से जाएंगे. तर हा म्हटलं आम्ही. तर 2 ही है, नाही मैया है ना हमारे साथ, असं लगेच आमच्या दोघीच्या. आणि मग म्हटलं मैयावर हे केलं आणि आम्ही दोघी निघालो शूलपाणीमध्ये. शूलपाणीमधनं जे रस्ता जे काय सांगायलाच नको, सांगा ना. सुरुवात तर केली. सुरुवात झालं पहिल्या दिवशीचा असं, म्हणजे दुपारचं जेवण मिळणार नाही, काय मिळणार नाही, तुम्हाला तसंच राहायला लागेल. ठीक आहे, भूक तर म्हणजे कसं व्हायचं, मग या दिल नाही तर राहील, असं आहे ना, ती बघते किंवा असं डोक्यामध्ये. त्यात म्हणजे मला भूक सहन होत नाही लहानपणीपासून. पण कसं म्हणजे काय कोणाला माहिती, त्यावेळेला मला काय वाटलं नाही. चला म्हटलं पाणी एवढं भरपूर घ्यायचं आणि जायचं.
ते कमंडलू होतं, बॉटल होती, सगळं होतं. मग ते कमंडलू, दंड हे सगळं असं धरून चालणं म्हणजे जरा ते अवघडच होतं. कमंडलू घातली बॅगेमध्ये. म्हटलं आहे आपलं त्याच्यामध्येच. थोडंसं एक थेंबर पाणी त्यात टाकलं फक्त आणि बॉटल वगैरे घेतलं, ठेवले पर्समध्ये आणि आम्ही चालायला लागलो. आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगते, फर्स्ट ह्याला ते म्हणाले असं ते नंबर्स दिलेले होते, ह्या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळेल आणि सगळं. तर ते आम्ही पॅम्पलेट घेतलेला होता आणि त्यांनी जे दुसरं दिलेले होते ना ते म्हटलं तो काही विचार करायचा नाही, जे आपलं रोड सरळ पहिल्यापासूनच आहे ना तर त्याच्यानेच जायचं का. तर ह्यांनी मला एक नंबर हे ह्या गावापासून ह्या गावाचं दिलेलं ना तेच बघायचं. म्हटलं उगाच नको ते हे करायचं नाही. तर तिथे भवतीच्या जवळ आम्ही गेलो तिथे आणि मग तिथे एक ठाकूर म्हणून आले आणि इधर तुम्हें एक भोजन मिलेगा, आप भोजन के लिए हमारे यहाँ चलो, आप आगे जाइए, आगे जाके मोड़ आता है तो राइट में जाना, उधर किसी को भी पूछ लेना तो आपको बताएंगे. तर मग इतका तो माणूस व्यवस्थित सगळं दिसत होता. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे चला जाऊया. आणि तिथं आम्ही कॉर्नरला बरेचसे लोक उभे होते. म्हटलं आश्रम किधर है, तर म्हटले आगे इधर ही 1 किलोमीटर पे है. तर नाही हमें ठाकुर के यहाँ जाना है. हाँ आम्ही नहीं आप उधर जाएंगे, इधर तो आश्रम है. नाही उन्होंने इधर लिखा है ना ठाकुर के यहाँ जाएंगे. म्हटलं आता असंच केलं त्यांनी आणि आम्हाला पाठवून दिलं. का असं केले ते नंतर गेल्यावर कळालं. आणि विचारलं तर ते म्हणाले तिथे आहे. तर दुकान दिसलं तिथे आणि किधर रहणार आहे. अक्षरशः ना गोटा कोणच नव्हतं. असे नुसते वरती असे प्लास्टिकचे असे कवर उडत होते आणि इतका घाण वास, इतके माशा बिशा. म्हटलं अगं म्हटलं तर काय करायचं तिथे, कसं राहणार वगैरे. आणि भोजन केली बोल देता वगैरे. तर तिथे पहिल्यांदा मी त्या दिवशी एकादशी होती. तर एकादशी करतायत तिचं जे जाणार आहे सगळे. पण आमच्या दोघींचं जर बघितलं तर आम्ही उपवास करून चालू शकतो हे काय आम्हाला वाटत नव्हतं. तर आम्ही म्हटलं काय करायचं. नाही आम्ही चलेगा सब म्हटलं. जे पण म्हणाले, मी पण म्हणाले नाही आपण परिक्रमा करणं एकच लक्ष ठेवायचं म्हटलं, हे सगळं बाकीचं काही ठेवायचं नाही. आणि आपण रामनाम घेतोय ना, ती रामनाम घ्यायची, मी घेत होते. तर तिथे आम्ही पहिल्यांदा खिचडी आणि पोळी, त्याच्यावर पोळी बरोबर खिचडी लावून खाल्ली तिथे त्यांच्याकडे. आणि त्यांना म्हटलं आता काय राहणं काय शक्य नाही त्या तशा ह्याच्यामध्ये आणि दोघीच असं उघड्यावरच जंगलामध्ये. म्हटलं त्यांना म्हटलं नाही हम लोग आगे जाने वाले है, अभी धूप है. 2च वाजलेले, 2 वाजलेले. म्हटलं आम्ही जाणार आहे पुढे, कारण पुढे जाऊन त्या आश्रम मध्ये. आणि तेही असं उंचावर त्याच्यावरती होतं. तर मैया आमची कशी सोय केली, तर आम्ही जिथे जिथे जायचो आणि विचारलं ना कोणी आम्हाला नाही म्हणायचं. आणि खूप रिस्पेक्टनी ना ते बाकीच्यांनी त्यांना कोणालाही ते असं हो म्हणायचं नाहीत आणि आम्हाला नाही म्हणायचं नाही. आणि त्यांच्या तिथे एक सरपंचांचं घर होतं, तिथे पाणी नव्हतं, काही नव्हतं, असं उघड्यावरच ते ह्याच्यामध्ये आश्रम. म्हटलं पहिल्यांदाच ना असं कसं हे करणार आणि आंघोळ कुठे करायचं, घराला कुठे जायचं वगैरे हे सगळं. तरी म्हटलं आता काहीच थोडीशी भीती पण वाटत होती दोघीच असल्यामुळे. पण तिथं मग त्यांना म्हटलं इथं आंघोळीला तरी आम्ही खाली कोणाकडे तरी जाऊन येऊ शकतो का कोणाच्या घरात. मग ते सरपंच आहेत म्हटले, त्यांना विचारायला लागेल जरा प्लीज विचारताय काय. त्यांची मुलगी आता येते, तर जवळजवळ तिला तासभर गेला. आता हे येणार आणि काय सांगणार ह्याच्यावरच होतं. थोडं दमलो तरी होतो, खूप दमलो होतो. आणि ती मुलं त्या जाऊन विचारून येतो म्हणाली आणि ते लगेच यायला सांगितलं. ते आदिवासी घरात पहिलं आमचं राहणं होतं. आणि इतकं छान त्यांनी हे केले. आधी ते कोणाला नाही म्हणत होते आणि आम्ही दोघी गेल्यानंतर ठीक आहे तिथे राहणं वगैरे जसं राहायचंय तसं त्या हॉलमध्ये राहिलो. पण सगळं ओपन मध्येच असं. पण ते सगळं त्यांनी त्या मैयानी सगळं हे करून दिली. अगदी लहान आम्हाला मुलीसारखी बघितली. त्यांच्या मुलीनी इथं जाऊन ती स्वयंपाक, आम्ही जेवायला इकडेच येतो म्हणून सांगितलं होतं ना त्या आश्रम मध्ये. तर ते म्हणजे नाही नका जाऊ, मीच तिथे भाकरी वगैरे करायला जाते, मी तुम्हाला इथंच देईन. त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे एवढे होते. तर अक्षरशः असं तूप तिनं असं पूर्ण तूप घेतलं, त्या रोटीला पूर्ण तूप लावून बटाट्याचा रस्सा आणि ते भाकरी इतकी छान होती त्या दिवशी. आम्हाला इतकं छान वाटलं त्यांच्याकडे. आणि ते दिलं. ग्लास भरून नुकतं काढलेलं दूध गरम करून दिलं. इतकं त्याला चव होती ना, असं आपण इथं दूध पित असते. आणि एवढं म्हणजे शुलपाणी मधला पहिला दिवस आम्हाला म्हणजे असं वाटलंच नाही. एक जे दुपारचं जर झालं ना त्याच्यानंतर
एवढं छान वाटलं तिथे. त्यांच्याकडे एक छोटं बाळ होतं, त्यांचं ते आदिवासींचे गाणं वगैरे सगळं हे सगळं खूप मस्त वाटलं. आणि मग तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही आणि नंतर मग आम्हाला बोराखेडीकडे जायचं होतं. बोराखेडी त्याच्यानंतर तर मध्ये आम्ही दोघीच होतो. ते म्हणत होते किती किलोमीटर होतं ते? जवळजवळ 12 किलोमीटर होते तिकडनं भवतीपासून बोराखेडी पर्यंत. पहिले एक 4 किलोमीटरवर एक गाव आहे, मोरकट्टा काहीतरी, असं काहीतरी नाव आहे त्याचं तिथे. हा, मोरकट्टा. तर तिथला एक अनुभव असा आहे की मोरकट्ट्याचा म्हणून मी सांगायला लागले. तर त्या मोरकट्टाच्या इथं सकाळी तर काय नुसतं थोडंसं चहा घेतला होता त्यांच्याकडं आणि नंतर मग काय तिथे बालभोग मिळणार नाही सगळं, म्हणजे आम्हाला हे मेंटली प्रिपेअर्ड होतो. आणि आता काय मिळणार नाही, जंगल. तर त्या पण जरा काळजी केल्या, दोघीच आहात तुम्ही, जरा प्लीज, जरा म्हणजे त्यांचं असं होतं की असं जावा सगळं सांगितलं. आणि इतकं सुंदर ते हे ना जंगल, आणि म्हणजे हिरवागार डोंगर, काश्मीर वगैरे जग मारले, इतकं सुंदर. आणि दोघी थोडी असे हे होतं की नाही, हा किती छान, हे पक्षी छान, ते पक्षी छान, हे झाड छान. म्हणजे आम्हाला तिथं भीती अशी वाटलीच नाही. तर आम्ही अशाच आमच्या ह्याच्यामध्ये गेलो. नंतर भूक लागायला लागली. पोट काही गप्प बसत नाही. मोरकट्ट्याला आम्ही पोचलो. 4 किलोमीटर मोरकट्टा होता. आणि पोचलो तर तिथे एक दुकान दिसलं. म्हटलं आता तिथे एक आश्रम आहे म्हटलेले होते आम्हाला. बघितलं तर आश्रमामध्ये कोणी नव्हतं, चिटपाखरू पण नव्हते, कोणीच नव्हतं. म्हटलं जाऊ दे आता, म्हटलं काय आपल्याला मिळणार नाही हे माहिती आहे ना, तर बिस्किटं घेऊ दुकानात. आणि इथं पहिल्यांदा कसं होतं, ओंकारेश्वर पासून आपण बडवाडीपर्यंत जे येतोय ना, इतके लोक बिस्किटं देतात, इतके चहाला बोलवतात, इतके बालभोग, त्यांचे छान शब्द आहेत बरं का, बालभोग, भोजन प्रसादी. आणि त्या भोजनाला पण मिठाला रामरस म्हणणं, आणि सब्जी राम, चावल राम, हे सगळे मस्त, सगळ्याकडे रामच असतो त्यांच्याकडे. आणि तिथं गेल्यानंतर मग त्या दुकानातून आम्ही बिस्किटं घेतली. आणि बिस्किटं, कपडे वगैरे आमचे सुकवायचे होते, ते सगळे टाकले तिथे, दोरी बांधली, मस्त ऊन पडलेला होता. म्हटलं ओझं उचलून चालणार कसं ना, तर मग सगळे म्हटलं जरा एक अर्धा तासभर बसूया, दमलो पण होतो, आणि ते सुकून मग जाऊ आपण. मग ती बिस्किटं खाल्ली आम्ही. म्हटलं आजचा बालभोग हेच, म्हटलं नर्मदे हर म्हणालो. आणि जे काय दादाच जे तुम्ही देताय महाराज, तेच आम्हाला हे म्हणालं, नमस्कार केला. म्हणजे अक्षरशः असं तोंडात निघतं बरं का त्यावेळेला तिथे. आम्ही असे बसलेलोच होतो. तर तोपर्यंत एक अशी गाडी गेली आमच्या समोर, आणि ती गाडी परत आली. अरे परिक्रमावासी दिसते, एक परिक्रमावासी दिसते म्हणून. आणि त्यातून असा म्हणजे जास्ती 30 वर्षाचा एक मुलगा पाठीमागे मोठं भांड घेऊन बसलेला होता. आणि त्यांनी अशी गरम गरम खिचडी आम्हाला दिली. इतकी छान खिचडी होती, आणि इतकं छान वाटलं ना, भूक पण लागलेली होती भुकेच्या वेळेला. म्हणजे मैया कशी सोय करते ना, की तुम्हाला जर त्रास द्यायचा नसेल ना, काही म्हणजे तुमचं पूर्ण व्हायचं असेल, तर ती सगळ्या दृष्टीने ती तुम्हाला मदत करते. तर तिथं तो म्हणजे तसा पहिलाच अनुभव ना. म्हणजे असं शूलपाणीच्या जंगलात जिथं काही मिळत नाही, तिथं दुकानात बसलोय, त्यांचं घर आहे, त्यांनी पण आम्हाला चहा नाही विचारला, काही नाही विचारला, आम्ही नुसते बिस्किटं खाऊन बसलेलो होतो. तिथं तो माणूस येतोय, आणि असं छान गाडीच्या पाठीमागच्या ह्याच्यामध्ये, पाठीमागचं ते डिक्की उडून त्या डिक्कीत बसलेला, आणि त्याच्यामध्ये मोठं भांड, आणि खिचडी, नर्मदे हर म्हणाले, आणि माताजी म्हणून बोलवलं. आम्ही दोघींनी गेलो, खिचडी घेतली, असं मोठं बाउल मध्ये द्रोण भरून खिचडी होती, घेतला. आणि खूप छान वाटलं, म्हणून म्हटलं मी तुमचा फोटो घेते, थांबा. म्हणजे चलो आ रे हो पिचे. आणि त्यांनी असं सगळ्यांना बघत परिक्रमावासींना शोधत जेवढे परिक्रमावासी भेटतात त्यांना द्यायला त्यांनी मग पुढे गेली. म्हटलं राहू दे, म्हटलं तरी मी पाठीमागे एक फोटो असाच काढला, म्हटलं जाऊ दे, तुला मिळालं नाही तर असं नको. आणि नंतर ते भोजन झालेलं, आता पूर्ण पोटच भरलेलं, आता काही भोजन वगैरे काय पाहिजे असं काहीच नव्हतं. पुढे आम्ही चालायला लागलो, आणि मस्त म्हणजे जंगल, ऍक्च्युअल जंगल, आणि जे नैसर्गिक जी हे असते, नेचर जे काय म्हणतोय, आणि त्याच्याबरोबर ती मैयाचं जे मनामध्ये असतोय, तर एक सत्संग म्हटल्यासारखं, डोक्यामध्ये भक्ती, दैवी अनुभव म्हटल्यासारखं आपल्याला काहीतरी चालवत असतं बरं का. तसं आम्ही म्हणजे दोघी जरी असलो, कोणी नव्हतं रस्त्यावर, कोणी नाही, गाडी सुद्धा नाही, काही, त्यात आम्ही आमचं मस्त चाललेलो होतो दोघी.
आणि आमची दोघी पण आम्ही दोघी बोलत नव्हतो मध्ये रस्त्यात. ती तिचं रामनाम चालू ठेवायची, मी माझं रामनाम चालू ठेवायचे. ती कधी पुढे जायची, कधी मी पुढे जायची, पण आमचं जवळजवळ 1 किलोमीटरचं असं अंतर असायचं. म्हणजे आमचं रामनाम चॅन्टिंग जे इतकं छान झालं ना तिथे मैयाच्या किनारी, तर ते खूप मला छान वाटलं तिथे. आणि त्यामुळं बरेचशे गोष्टी आमच्या कठीण असल्या तरी त्या असं वाटल्या नाही, सहज झाल्या. आणि थोडे अंतर गेल्यानंतर ती गाडी परत आली, ती जी होती ना. आणि ते सौरव गांगुर्डे म्हणून आहेत, त्यांनी प्रत्येक परिक्रमावासींना तिथे येऊन गाडीमधनं बालभोग देत आहेत. तर त्यांनी आमचं युट्यूबवर हे घेतलं, मुलाखत घेतली सगळी, काय कसं वाटलं काय वगैरे. आणि तोपर्यंत आम्हाला मध्य प्रदेशच्या लोकांची इतकी म्हणजे काय सांगावं असं वाटत होतं ना, इतकं चांगली लोक आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र म्हणजे तुमच्या गावातनं बाहेरच्या गावात गेलाय असं वाटतच नाही तिथे. आणि त्याच्यानंतर मग बोराखेडीपर्यंत आम्ही चालत गेलो. मग तिथे आम्हाला थोडं म्हणजे कोणाला तरी बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जायचं होतं. खूप घनदाट जंगल आणि आदिवासी लोक असं, आणि कोणच रस्त्यात नसतात असं सगळं ते खूप होतं. तर तिथे रुपेश म्हणून इथे पुण्याचीच एक आहे मुलगा, आणि अण्णा म्हणून जे रंगनाथ म्हणून कोईमतूरचा एक मुलगा, आणि बोटे काका असे आम्हाला त्या बोराखेडीच्या आश्रमामध्ये भेटले. तिथं जेवण झालेलं 1 वाजलेले होते. म्हटलं पुढे जायचं ठरवलं. सगळे म्हणत होते थोडंच जावा, जंगल असतं वगैरे, पण एवढे सगळे लोक आहेत म्हटल्यानंतर मग खरी सुरुवात इथं ते जे काय आपण म्हणतोय ना साहसी डोंगर, तर चढ उतार, ते पायवाट, एवढासा पायवाट, त्यात एक पाय ठेवलं की दुसरा पाय पुढेच ठेवायचा, आणि तो पण पाय घसरला की घसरणार. माझे नेमके पाय घसरायचे, भीती वाटायला लागली 2 वेळा. त्यात म्हणजे असं त्या दरम्यान मी थोडी पडले वगैरे, पण मला कुठेही खरचटलं वगैरे काय असं काहीच झालं नाही. आणि पण त्याच्यामध्ये मग ते थोडी भीती वाटत होती. पण महाराजांनी कशी साथ घडून दिली, त्या रुपेश आणि त्या अण्णा वगैरे आलेले ना, त्यांनी खूप मदत केली त्यावेळेला चालताना. म्हणजे असं इथं दगड आहे, तिथे असा तुटलेला दगड आहे, परत तिथे खाली घसरती माती आहे, तर तिथे आपल्याला पाय ठेवायचं. ते बघितल्यानंतरच भीती वाटायची, पण नाही. आणि असं अशी वेळ आली ना की कुठे कुठे आपण, म्हणजे मला वाटायचं तर मी अक्षरशः नळमध्ये हर म्हणायची, आणि त्यातला आदिवासी कोणीतरी मुलगा येऊन एवढाच रस्ता पार करायचा असायचा, हात धरून पार करायला म्हणजे तिथेही. आणि नंतर मी कुलीला गेलो. कुलीमध्ये एका झोपडीमध्ये राहिलो. म्हणजे अक्षरशः त्या झोपडीमध्ये ना म्हणजे कुत्रे होते, मांजरी होती, कोंबड्या होत्या रात्रभर. आणि असं पहिल्यांदा झोप लागायची, प्रथा वाजले की अरे बापरे कुठे. हे मस्त अनुभव आहे तिथे. आणि त्याच्यानंतर जे लखनगिरी महाराजांच्या इथं तर जाताना या कुलीमधनं लखनगिरी महाराजांच्याकडे जायचं, म्हणजे असं रोड आहे ना, अक्षरशः मी खाली बसून सरकतच पुढे गेले. लाल माती, म्हटलं जाऊ दे, पांढरे कपडे असे ना का आपण करायला लागलो ना परिक्रमा, जाऊ दे. पण इतकं सुंदर ते असं इंडियाचा नकाशा टाईप तिथं ती बॅकवॉटर आहे नर्मदा मैयाची. नकाशाच आहे, फक्त माझं म्हणजे चालणंच एवढं मुश्किल होतं ना तिथे, फोटो काढायला मला वेळ नव्हता. तर मी बाकीच्यांना सांगितलं एका कोणाला तरी की फोटो घेऊन ठेव, मी नंतर घेते, पण ते अजून माझ्याकडे आलेलं नाहीये. पण इंडियाचा नकाशा, बाजूनी हिरवेगार झाडी आणि मध्ये तो निळा बॅकवॉटर, आणि बघायला सुद्धा म्हणजे असं बघताना पण इकडे पायाकडे बघायचं आणि तिकडे बघायचं छान. आणि तिथनं थोडं नावेतून प्रवास करावा लागतं, का तर सगळं ते बॅकवॉटरमुळं ते सगळे आत गेलेले आहेत, रस्ता नाहीये तिथे. तर मग तिथे नावेने प्रवास, तो पण नावेचा प्रवास खूप छान झाला. 20 मिनिटाचा प्रवास होता. आणि आता म्हटलं इथनं हा रोड गेला म्हणजे आसमान से गिरे खजूर में अटके सारखं असा प्रकार आहे तो तिथे. आणि इथनं गेलो आणि ते नावेमधनं पुढे गेलो. आता चढायचं, चिखल, वरती जाणं म्हणजे घसरट, ते सगळं मातीचंच डोंगर, आणि वरती चढताच नाही. एक पाय ठेवलाय, दंड ठेवलाय, पण पुढे जाताय कुठे, पाय घसरते खाली. तर एका परिक्रमावासींनी त्यावेळेला ते चालूच असतं आपलं, नर्मदे हर मनातून. म्हणजे आपण किती दैवी भक्तीने म्हणतो का भीतीने म्हणतो का काय माहिती नाही, पण चालूच असतं.
मग त्यांनी दंड दिला, मग तसंच वरती चढले. म्हणजे माझ्याकडनं करवून घेतली मैयाने, हे मात्र मला प्रत्येक क्षणाला जाणवलं. तिथं जेवण वगैरे झाला, मग मस्त असंच म्हणजे डोंगर एका तरी म्हणजे अगदी ह्याच्या बादलच्या रोडला. तर तिथं अशी वेळ आली ना, म्हणजे अगदी शेवट तिथे म्हणजे थोडं नंतर रस्ता चालू होतोय, असं डोंगर होतं की तिथं मी चालायला गेले आणि पूर्ण घसरले आणि एक झाड असं डोंगराला लागून होता, त्या झाडात अडकले म्हणून मी म्हणजे आणि तिथंच मी बसले, का तर मला उठून पाय वरती ठेवता पण येत नव्हतं, असं म्हणजे पाय ठेवले की घसरत होतं. आणि हे काही लोक पुढे गेलेले, ते दोघे थांबले होते, रुपेश वगैरे, पण त्यांना मला वरती पण घेता येत नव्हतं. आणि तो अगदी खूप लांब असं एक आदिवासींचं घर होतं, आणि मी जोरात नरमध्ये हर केल्यानंतर तो माणूस तिथून घरातून पळत आला बरं का. तिथं आवाज कोणच नसतंय ना डोंगरात, तर असं घुमतोय आवाज सगळं. आणि त्यांनी इतकं इझिली मला असं वरती हे केलं. नंतरचा जो डोंगर होता तो तर असंच चढायचा होता वरती. मी तर खाली अशी बघितलीच नाही, फक्त त्या अन्नाच्या असं खांद्यावर हात ठेवला आणि अशी करतच वरती चढली नसती. आणि तिथं त्या आदिवासींचं घर वगैरे, म्हटलं सगळ्यांना म्हटलं आधी माझ्यासाठी अप्रिशिएट करा, टाळ्या वाजवा, म्हटलं मी एवढी चढू शकले. आणि त्याच्यानंतर ते अजूनही बादलच्या धावडीपर्यंतचा रस्ता जरा खूप खराब होतं. तर मग सगळे म्हणायला लागले नाही एवढं, म्हणजे तेही घाबरले ना, पडले वगैरे असं सगळं म्हणून. तर पोर्टर घेतेस का बघ वगैरे, थोडस अंतरासाठी का होईना. तर मी नाही सोडते, पण बोटे काका म्हटले नाही घ्यायचं. पण मनात तर नव्हतं, पण त्यावेळेला एक थोडं अंतर बादल ते धावडीपर्यंत मी पोर्टर घेतले तिथे. म्हटलं मैयाची इच्छा अशी असेल तर अशी, पण मला परिक्रमा करायचीच आहे. एक जे डोक्यात प्रदक्षिणा होती ना, ते बाजूला उजव्या साईडला देवीला ठेवून, म्हणजे प्रत्येक वेळेला ती मला दिसत होती, चल मी आहे अशी. तर म्हटलं ते करायचं आपलं महत्वाचं आहे, हे सगळे आपण नाही हे पकडायचे. म्हटलं मला जायचंय ना, तर मग करायचं. मग तिथं गमत म्हणजे मी तर माझं रामनाम तर प्रत्येक पावलाला जे अजपा जप काय म्हणतात ना, तो तिथं झाला माझा असा की प्रत्येक वेळेला मी महाराजांचं नाव घेत होते. त्यांनी मला असं त्या ह्याच्यामधनं बाहेर काढलं. आणि तिथं सुद्धा ते पोर्टर मिळाले ना, आणि तिथं मला कसं झालं की जे पोर्टर माझ्या समोरून जात होतं, त्याचे पाऊल असे पडत होते, पण मला असं वाटायचं की महाराज चल तू असं. आणि ते पाय मला असे महाराजांच्याच पायासारखे दिसत होते सारखे. पण ते मला फार म्हणजे डोक्यात होतं का काय माहिती, पण मला असं तेच वाटत होतं. आणि मी असं सहज म्हटले बरं का तिथे, महाराज तुम्हीच दिसताय, दादा दिसत नाहीत मला, असं म्हटले. पण मला असं काय आलं, महाराज आहेत ना असं तेही म्हणाले मी. आणि पुढे आम्ही अर्ध्या निम्म्या रस्त्यावर गेलेलो होतो. तर ते तो काय म्हणाला, माताजी मैं अभी नहीं आने वाला, आपके साथ दूसरा आएगा, उसको पैसों की जरूरत है, आप सब पैसा उसके पास दे दो. ठीक आहे म्हटलं, चालेल. आणि तो जो होता ना, तो दादांच्यासारखा. म्हणजे कसं ना, ते हे ठरल्यासारखं होतं की काय असं वाटायला लागलं. आणि नंतर म्हणजे कसं त्या ह्याच्यामधनं जात होतो ना, धावडीपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथं जेवण सगळं संपलेलं होतं आम्ही जाईपर्यंत. तर मग आम्हाला तर भूक एवढी जोरात लागलेली होती. मग ते आदिवासी लोक म्हणले, आम्हाला फार भूक लागली, प्लीज म्हटलं आम्ही पैसे देतो, पण तुम्ही आम्हाला जरा असं काहीतरी करून द्या. तर आधी म्हटले आत्ताच आम्ही एवढं सगळ्यांचं केलंय, तर आता नाही करणार वगैरे. नाही प्लीज म्हटलं. तर ते लगेच तयार झाले आणि त्यांनी लगेच खिचडी बनवली. नंतर खूप लोक होते, सगळे आमच्याबरोबर जेवले त्यावेळेला. आणि त्या दिवशी ते असं मस्त खूप मोठी झोपडी आणि खूप लोक होते, आदिवासी लोक, मुलं वगैरे सगळे. त्यांचा तो लाईफस्टाईल वगैरे सगळं ना असं एक पुस्तक मध्ये वाचल्यासारखं छान वाटायचं. म्हणजे मला तर खूप छान वाटायचं ते सगळं. तिथनं मग खप्पर माझा तो रस्ता होता, आम्ही रस्त्याने जायचं प्रिफर केलं त्यावेळेला. तिथं दादांचा एक मला अनुभव आला छान. हे तर रामनाम जप म्हणावं, त्याच्यामुळं का महाराजांच्यावर पूर्ण मी सोडून दिलेलं. तुम्ही घेऊन, तुमच्यासोबत आहे, तुम्हीच घेऊन चाललाय, तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत नाही म्हटलं, मी तुमच्यासोबत आहे असंच म्हणायची मी. तर ते खप्परमाळ चढता निम्म्या वाटेल असं जर थोडासा चढलेला होता. आणि नंतर मला एक तो सुगंध यायला लागला, म्हणजे असं मला वाटलं फुलांचं वगैरे काय तरी आहे वगैरे असं.
आणि बरेच वेळ यायला लागला. मग नंतर मग मी तिला विचारलं की तुला काय असं वाटतं का? तर म्हटलं नाही. का तर तिथे सगळे असे वाळलेले झाडी बिडी असेच होते. आणि नंतर म्हणजे एकदम स्ट्राईक झालं, हे दादांच्याकडचं सुगंध आहे. आणि ज्या नंतर मग मी सगळं विसरले आणि त्यात मी 2-2.5 तास चालत होते. 2-2.5 तास मला सुगंध येत होता. तर तो मला म्हणजे अंगावरच्या काटे आल्यासारखं. मी दादांना थँक्स म्हटलं की दादा तुम्ही आज सोबत, आता मी पूर्ण करणार. आणि तो ते एक अनुभव मला खूप छान आला तिथे. आणि असंच म्हणजे एक एक स्टेप आम्ही पुढे जात गेलो. गोरा कॉलनीला बसला. हा, गोरा कॉलनी पर्यंत म्हणजे एक स्टेप बाय स्टेप ते सगळे जे पुढे जात जात गोरा कॉलनी पर्यंत माथासर, तो संपत नव्हता. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये गोरा कॉलनी पर्यंत आम्ही पोहोचलो. गोरा कॉलनीमध्ये पण मैयाचं खूप छान हे आहे. नाही, तिथं गोरा कॉलनी नंतर म्हणजे शंकराचं मंदिर आहे ना, काय माझ्या लक्षातच नाही. म्हणजे मोठे शूलपाणेश्वर मंदिर आहे. त्याच्यानंतर शूलपाणेश्वर मंदिरच्या इथे बॅकवॉटर आहे, तिथं डॅम बांधलेला आहे. वल्लभभाई पटेलांचं पण आम्हाला दिसलं. म्हणजे ते वल्लभभाई पटेलांचं असं 2 किलोमीटरवर आम्हाला नदी दिसत होतं ना, असं वाटतं किती लांब आलोय ना आपण असं त्यावेळेला. ते खूप छान अनुभव आला तिथे. आणि त्याच्यानंतर मग ते गोरा कॉलनीमध्ये तिथं जंगल क्रॉस केला. त्या पूर्ण जंगल क्रॉस केल्यानंतर खूप छान वाटलं. म्हणजे राजू टेलर्स वगैरे हे सगळं असं ते धावडीच्या नंतर धरगावला मोहिनीचे नातेवाईक आलेले तिथे भेटायला तिला. त्याच्या आधी एक आश्रम आहे, त्या आश्रममध्ये आम्हाला एकटे भेटलेले होते. चैतन्य म्हणून आहे. तर त्यांनी आम्हाला एक फोटो दाखवला, बघ कसे अनुभव असतात. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जायचो ना. दादा गुरूंचं दर्शन झालं आम्हाला मध्ये सुरुवातीलाच. आणि ते दादा गुरूंच्या बरोबर तो मुलगा चालत होता. विना वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी मॅनेजरचं काहीतरी पोस्ट वगैरे होतं. म्हणला त्या विना वर्ल्डची बॅग तिच्याकडची म्हणजे हे आमची बॅग, असं त्यांनी बाहेरच उभं होतात. ते असे सगळे बोलतात ना एकमेकांशी. तर बोलत होतो माझा अनुभव सांगू का. तिचे अनुभव इतकं त्यांनी फोटो दाखवले ना. त्यांनी सहज एक फोटो काढलेला. त्या फोटोमध्ये इकडे 2 हात, इकडे 2 हात, सगळ्यांना नर्मदे हर म्हटलेलं याच्यामध्ये. म्हटलं खूप छान, म्हटलं असं होऊ शकते का वगैरे सगळं झालं, बोलणं झालं. पण आम्ही मग ते काहीतरी हे असेल, फोटो काढताना काहीतरी असा हल्ला असेल, हे झालं असेल, मग ते सगळ्यांना असं झालेलं असं डोक्यात येतं ना नंतर. पण ते नंतर आमच्या फोटोमध्ये पण आलेला होता. त्यामुळे ते मला आता त्याचं सांगावं असं वाटलं तुम्हाला. खूप म्हणजे शूलपाणी जंगल वगैरे क्रॉस वगैरे केलं.